1 ते 5 उतारा जर शांतपणे वाचलेला असेल आणि प्रश्न जर मग त्याच्यानंतर घेतले असतील तर फटाफट उत्तरं देता येऊ शकतील अशा पद्धतीने हे सेट केलं होतं. म्हणजे पीसफुली 1-1.25 तास जर त्याला दिलेलं असेल आणि मग प्रश्न घेतले असतील, अंडरलाईन करून जर तुम्ही उतारे वाचत असाल तर प्रश्नांची उत्तरं पटपट येतील अशा अर्थाने ते घेतले. ते किचकट केलेत हे मलाही माहिती आहे, पहिली टेस्ट होती म्हणून मी सुरुवातीचे 4-5 जे आहेत 31 ते 40 एकदम सिम्पल ठेवलेले आहेत मुद्दाम. पुढच्या 5 टफ असतील, एकही त्याच्यात सोपं असणार नाही. मग शेवटची सेकंड लास्ट जी आहे ती सोपी असेल आणि शेवटची थोडीशी मध्यम असेल सीसेटची. ध्यान शिकण्याकरता मार्गदर्शन किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते असं काहीही त्याच्यात म्हटलेलं नाही. देर इज नो नीड ऑफ गायडन्स ऑर ट्रेनिंग असं काहीच म्हटलेलं नाही. तो म्हणत जातो की रिकामं राहता आलं पाहिजे. ओव्हरऑल 1 ते 5चा जो टोन आहे ना तो स्पिरिच्युअल आहे. 1 ते 5चा जो टोन आहे तो स्पिरिच्युअल आहे, मेडिटेशन संदर्भात आहे. म्हणजे मुद्दाम एक फिलॉसॉफी, एक सायन्स, एक एन्व्हायरमेंट, एक इकॉनॉमी, एक ड्रॉट, एक ॲग्री आणि एक हिस्ट्री असं घेण्यामागचं कारण हे आहे की प्रत्येक विषयाचा आवाज जो आहे तो आपल्याला ऐकता आला पाहिजे. त्या अर्थाने ते घेतलं आहे की काय तो म्हणतो की ध्यान करणं म्हणजे रिकामं राहणे, डुईंग नथिंग म्हणजे बुद्धिझममध्ये जे आपण बघतो किंवा केवळ ज्ञान जे महावीरांच्या याच्यामध्ये आपण म्हणतो किंवा झेन गुरूंनी जे केलेलं आहे ते डुईंग नथिंग या अर्थाने आहे. पण त्याचा अर्थ म्हणजे ज्याला आपण निष्काम कर्मयोग असं म्हणतात गीतेच्या याच्यामध्ये सुद्धा, की तुम्ही काम करतच असता पण त्या कामाचं प्रेशर तुम्हाला नसतं. मग थोडक्यात पॅसेजेस सोडवत असताना त्या लेवलला जाता आलं पाहिजे, स्पिरिच्युअल लेवलला जाता आलं पाहिजे या अर्थाने ते येतं. मार्गदर्शन किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते, विधान चूक आहे असं कुठेही त्याच्यात म्हटलेलं नाही. माणसे अज्ञ असतात इथपर्यंत ठीक आहे, त्यामुळे ते औपचारिक शिक्षण घेतात असं काहीच म्हटलेलं नाही. परंतु शिक्षण त्यांच्यासाठी उपयोगी ठरत नाही, कारण माणसांना कायम निरक्षर राहण्याची इच्छा असते. वाक्य वापरलंय, माणसे अज्ञ असतात आणि ते कायम अज्ञच राहतात असं आहे ना वाक्य. ते अज्ञ असतात. आय थिंक सेकंड पॅराग्राफ, माणूस हा अज्ञ आणि आंधळा असतो आणि त्याला अज्ञ आणि अंधच राहायचे असते. आता अंध म्हणजे कुठल्या अर्थाने हा वापरला आहे मी प्रश्न नाही टाकला, नाहीतर ते फार जास्त टफ झालं असतं. म्हणजे काय आपण म्हणतो, अगदी तुम्हाला आता समजणारच प्रतिमा, प्रेमात फार आंधळा होऊ नकोस. म्हणजे याचा अर्थ काय, तू ब्लाइंड झालास का, नाही, तुला अक्कल नाही आहे की तुला जे दिसायला पाहिजे तेच दिसत नाही आहे, याचा अर्थ आहे की तू आंधळा होऊ नकोस असं म्हणतो की नाही आपण. या अर्थानं जे आहे ते म्हणजे शब्दशः आंधळा हा शब्द आहे का, याला जे म्हणायचं आहे की पीपल आर इग्नोरंट. अज्ञ हा शब्द मी मुद्दाम वापरला, साधारणतः तिथे अनभिज्ञ हा चांगला मराठी शब्द आहे. अनभिज्ञ, माहीत नसणे, अजान असणे हा एक शब्द आहे, पण तो तिथे वापरला नाही, थोडासा त्रास होईल असा. जसं केमिस्टला रसायज्ञ वापरला बघा, तिकडे केमिस्टला मुद्दाम रसायज्ञ असा केलेला आहे. तसं इथे ते औपचारिक शिक्षण घेतात असंही म्हटलेलं नाही आणि ते कायम अज्ञ राहतात. कायम अज्ञ राहणं आणि निरक्षर असणं हे वेगवेगळं आहे. सुज्ञ असणं आणि साक्षर असणं याच्यात फरक आहे. सुशिक्षित असणं आणि साक्षर असणं याच्यातही फरक आहे. मी साक्षर असलो म्हणजे मी सुशिक्षित असतोच असं नाही. मी लिटरेट असेल तर मी वेल एज्युकेटेड असतोच असं नाही. लक्षात येतं आहे की खूप फरक आहे टर्मिनॉलॉजीमध्ये. लिहिता वाचता येणं म्हणजे मी सुशिक्षित आहे असं नाही. त्यामुळे ते विधान चूक आहे. आणि ध्यान हे मूलतः आळशी लोकांच्या आयुष्याचा भाग आहे. म्हणजे तुम्ही जर याला करेक्ट केलं असेल तर तुम्हाला उत्तराचा टेम्पोच कळलेलं नाही की ते आळशी नाही, तो काय सांगतो आहे की तुमच्या आतमधला केवस येतो तो तुम्हाला थांबवता यायला पाहिजे, तुम्हाला ते संपवता यायला पाहिजे, या अर्थाने ते आहे. सो नन ऑफ द अबव. असे लोक जे वेतनावर काम करतात किंवा नोकरीला आहेत, व्यस्तता हा शब्द मी तिकडे मुद्दाम ऑक्युपेशनला वापरला आहे. मी म्हणालो ना की बरी ट्रान्सलेशन्स याच्यात केली आहेत. ऑक्युपाईंग आपण म्हणतो ना की ऑक्युपाईड आहे, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी वॉटेवर, आणि मी ऑक्युपाईड आहे म्हणजे मी काय आहे, व्यस्त आहे, कशात तरी गुंतलेलो आहे, असे 2 अर्थ होतात ऑक्युपेशनचे. तर मुद्दाम मग त्या ऑक्युपेशनचा जो दुसरा अर्थ आहे नोकरी किंवा व्यवसाय असा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. ट्रान्सलेशन करताना मी मुद्दाम व्यस्तताच घेतलेला आहे. त्यामुळे हा बघितला नन ऑफ द अबव असं करायचं होतं, कारण त्याच्यात काहीही नव्हतं. असे लोक जे वेतनावर काम करतात किंवा नोकरीला आहेत ते पलायनवादी, भक्त आणि धाडसी असं काहीच नाही आहे. तिकडे जो ऑक्युपेशन हा शब्द वापरलेला आहे, दोज पीपल हू वर्क ऑन वेजेस ऑर हॅव्हिंग जॉब्स, ऑक्युपेशन्स आर, ते एस्केपिस्ट असतात. हे कुठे म्हणतोय, जी माणसं सतत व्यस्त राहण्याचा प्रयत्न करतात या अर्थाने ती एस्केपिस्ट असतात असं त्याला ते म्हणायचं आहे. नोकरीला जाणं
किंवा कुठलीही स्पेसिफिक कृती असं तो म्हणत नाही, जनरल टर्म्समध्ये तो ते बोलतो. वरील उतार्यावरून खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येणार नाहीत? जे लोक ध्यान करू शकतात त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीही मिळवण्याची इच्छा नसते. असं काहीही न करणे आणि काहीही मिळवण्याची इच्छा नसणे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावंच लागतं हे तुमचं ॲझम्पशन आहे. जे स्पिरिच्युअलिटीमध्ये वर्क होत नाही ना, जे स्पिरिच्युअलिटीमध्ये वर्क होत नाही त्यांनी असं सांगितलं रे की बसलो म्हणजे मला झालं, कन्याकुमारीला गेलो आणि 5000 वर्षांचा इतिहास आठवला मला, विवेकानंदांचं जे काही आहे ते. सो आपल्याला त्या स्पिरिच्युअल चर्चेमध्ये आपल्याला जायचं नाही, पण मुद्दा काय की काही न करणं म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या अचिव्हमेंटची ॲस्पिरेशन नसणं असं कुठेही त्याच्यामध्ये येत नाही. जेव्हा जेव्हा मनुष्य हसतो तिकडे जो शब्द आहे, मनुष्य आनंदी असतो तेव्हा कुठलं कारण नाही. तर हसणं हा जो काही मुद्दा जो आहे, हसणं वेगवेगळ्या प्रकारचं असतं. लाचारीचं हसणं असतं, दुःखाचं पण हसणं असतं. लाचारीचं हसणं असतं की नाही, मालकासमोर नोकर जो असतो तो लाचारीचा हसतो है ना, दुःखाचं पण हसलं जातं. जे काही आहे तो हसणं ही एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे जे म्हटलं ते कुठल्याही कारणाशिवाय हसत असतो किंवा कारणविरहित हसत असतो, तर हे कुठलंही गृहीतक करेक्ट नाही. आणि मानवी मनाच्या आत बाहेरच्यापेक्षा अधिक कोलाहल असतो. मानवी मनाच्या आत कोलाहल असतो एवढंच वाक्य उतार्यात येतं. बाहेरच्यापेक्षा अधिक आत असतो असं काही येत नाही. बाहेरच्यापेक्षा आत अधिक असतो असं कुठेही येत नाही. तिकडे लिहिलं आहे बघा काय केऑसबद्दल आहे. तुमच्या आत तुम्ही कोलाहल निर्माण केलेला असतो. तिसरा उतारा तुम्हाला त्याला सामोरे जावे लागते आणि त्याच्यातून जावे लागते है ना. काही न करता बसणं इज द टफेस्ट थिंग. काहीच न करता बसणं ही टफेस्ट गोष्ट आहे जगातली. म्हणजे एकाग्र असणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि बाकी धावाधाव कोणीही करतं, एका जागेवर आपल्या आतमध्ये जाऊन इंट्रोस्पेक्ट होऊन काहीतरी करणं ही मोस्ट काय ज्याला आपण डिफिकल्ट थिंग आहे. त्या अर्थानेच त्यांनी म्हटलं की तुमच्या आत इतका केऑस असतो की आपण आपल्या संगतीला घाबरतो. स्वतःशी कम्युनिकेट करायला आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो, कारण मग त्यांनी उघडं वागडं सत्य समोर येतं की मी कसं आहे म्हणजे आतमध्ये जाऊन. त्यामुळे मग आपण बाहेरच्या सगळ्या एक्सपोजरने ते हाईड करतो. तर त्याला तेच म्हणायचं की तुमच्या आत खूप केऑस असतो, पण तो बाहेरच्यापेक्षा खूप कमी आहे किंवा जास्त आहे असं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तो काही देत नाही. सो ABC काढता येणार नाहीत असा शब्द आहे. फोर्थ, वरील उतार्याच्या लेखकाच्या मते व्यस्तता ही अशी बाब आहे की बऱ्याचदा असं होतं, मी काही 2-3 पॅसेजेसमध्ये पण हा प्रयोग केला आहे आज, की आपल्याला कळत असतं की म्हणजे आयोगाच्या बाबतीत सांगतो मी की आपले सगळे रूल्स रेग्युलेशन्स लावून आपल्याला समजतं की याचा ॲन्सर नन ऑफ द अबव यायला पाहिजे. लक्षात येतं मी काय म्हणतो, पण तिथं त्या प्रश्नाच्या खाली 4ही पर्यायांमध्ये नन ऑफ द अबव असं काही नसतंच. लक्षात येतं आहे. त्यामुळं मग तिथं मोर करेक्टचा ऑप्शन घ्यायला लागतो. समजलं आहे. आणि कॉम्प्रिहेन्शनच्या प्रश्नांच्या बाबतीत MPSCचा इतिहास असा राहिला आहे की ते फार क्वेरीजला एंटरटेन करत नाहीत. ज्या काही खूप त्यांना अशा ठोक दिसतात की समोरासमोरच आहे किंवा काहीतरी गाळलेलंच आहे तेवढ्यालाच ते एंटरटेन करतात. फार जास्त त्यांनी एंटरटेन केल्याचा इतिहास नाही. नाहीतर त्यांना जवळपास 40% पेपर कॅन्सल करायला लागेल गेल्या 7 वर्षांमधले. 40% तरी त्यांचे जातील. काय म्हटलं, वरील उतार्याच्या लेखकाच्या मते व्यस्तता ही अशी बाब आहे, ऑक्युपेशन किंवा ऑक्युपाईड असणं, एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या अस्तित्वाच्या बाहेर ठेवले आहे की नाही तिकडे शब्द, की ती तुम्हाला तुमच्या बाहेर चिकटवून ठेवते असे समर्थन आहे जे ध्यानामध्ये अडथळा. तो म्हणतो की नाही एक्सक्यूज आहे व्यस्तता की तुम्हाला ते मेडिटेट करू देत नाही. आणि तिसरं जे आहे ते अधिक पैसा मिळवणे वगैरे असं काही म्हटलेलं नाही. सो आन्सर इज A and B. 5वं, मन कारण मीमांसेचा शोध घ्यायला का जाते. तिथे खाली काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट 1 to 1 आन्सर आहे बघा. कारण जिथे कारणरहित्व असते, शेवटचा उतारा, ते मन पूर्णपणे नाकर्ते होत असते. त्यामुळे मन एखाद दुसरे कारण शोधण्याचा प्रयत्नच करते. का? कारण कारणरहित बाबींवरती त्याचे नियंत्रण राहू शकत नाही. काउझॅलिटी, रॅशनॅलिटी आणि रिझनेबल असणं ही मानवी जगण्याचा आधार आहे. की बाबा हे झालं, हे असं का झालं, नाही पण का झालं असं, त्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. विज्ञान अशाच सिव्हिलायझेशनमध्ये वर जात असतं की ज्या सिव्हिलायझेशनला कारणं शोधण्यात रस असतो. तर त्यांचं तेच म्हणणं आहे की मग मानवी मनाला कारणं का शोधायची असतात, कारण मग त्याला नियंत्रण प्रस्थापित करायचं असतं. ज्या क्षणी तो कारण मीमांसेला लांब सोडून देतो त्या क्षणी त्याचा कंट्रोल निघून जातो. अशा अर्थाचं ते आहे. त्यामुळं A आणि B दोन्ही नाही. नेक्स्ट 6